नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर पंडित एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचं आजचं ॲनालिसिस आणि उद्या मार्केट काय बिहेव करू शकतं. राईट. सो आपल्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आता ओपन आहे. निफ्टीचा चार्ट बाजूलाच ओपन करून ठेवलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आज काय झालं बघितलं आपण तर बँक निफ्टीमध्ये सकाळपासूनच अपसाइडला एक चांगली मुवमेंट आलेली होती. ओके, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट आली आणि त्याच्यानंतर जी अपमूव आली ती अपमूव जाऊन थांबलेली आहे. कालचा जो रेजिस्टन्स होता तिथेच जाऊन एक्झॅक्टली थांबलेले आहे. राईट. आपण जर मोठ्या टाइम फ्रेमवर गेलो 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवर आणि बर्ड्स आय व्ह्यू वरून जर बर्ड्स आय व्ह्यू घेतला आपण तर आपल्याला क्लिअरली एक चार्ट पॅटर्न समजून येतोय. चॅनल पॅटर्न एक तयार होतोय बघा. इथे जास्तीत जास्त पॉइंट्स कनेक्ट करण्याचा आपण ट्राय करूयात. वरच्या साईडला ही ट्रेंड लाईन बनते आणि खालच्या साईडला ही ट्रेंड लाईन बनते. सो क्लिअरली आपल्याला मित्रांनो दिसून येत आहे की इथे एक चार्ट पॅटर्न चॅनल पॅटर्न तयार झालेला आहे. बँक निफ्टी कंटिन्युअसली वरच्या साईडचा रेजिस्टन्स घेऊन खालच्या साईडचा सपोर्ट घेऊन ह्याच ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी कंटिन्युअसली खाली येण्याचा ट्राय करते. आता टेक्निकल अनालिसिस मध्ये जर तुम्ही पाहिलं तुम्हालाही माहित असेल, इनफॅक्ट चॅनल पॅटर्न ज्यावेळी तयार होतो मित्रांनो त्यावेळी जेव्हा एखादा स्टॉक चॅनल पॅटर्नच्या अप्पर साईडला सस्टेन करत असतो त्यावेळी मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा डाऊनसाइडची मूव्ह येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो तसं पाहायला गेलं तर फ्रँकली स्पीकिंग येस, हा जो रेजिस्टन्स होता ह्या रेजिस्टन्स नंतर मार्केटनं ऑलमोस्ट इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे. आता बँक निफ्टीमध्ये आहे कसं बघा, एकतर ह्या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स सुद्धा इथं घेतलेला आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे कालचा रेजिस्टन्स त्या रेजिस्टन्सच्या आसपासच येऊन मार्केट इथे क्लोज झालेला आहे. मार्केटनं ब्रेकआउट देण्याचा ट्राय केला पण तो ब्रेकआउट सस्टेन नाही झाला. तुम्ही पाहू शकता ही पर्टिक्युलर कॅन्डल जी आहे या कॅन्डलची वीक जी आहे ती अप्पर साईडला बनलेली होती पण ती कॅन्डल खालच्या साईडला येऊन क्लोज झाली आणि मार्केट तिथूनच खालच्या साईडला जरा क्लोज झालेला आहे मार्केट. सो आपल्याला दिसते की बँक निफ्टीने क्लिअरली इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे. ओके, सो उद्याची जर आपण ट्रेडिंग मध्ये मूव्ह पाहिली तर उद्या ट्रेडिंग मध्ये मूव्ह डाऊनसाइडला येऊ शकते. आता हे डाऊनसाइडला येण्यासाठी आपल्याला ट्रेड कुठे घ्यायचा हे पण सांगतो मी तुम्हाला. जस्ट होल्ड ऑन, थोडंसं मी हे ओके आपण ट्रेड कशा प्रकारे घेऊ शकतो. ऑलराईट, उद्या जर सपोजली मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट फ्लॅट ओपन झाल्यानंतर डिरेक्टली डाऊनसाइडचा ट्रेड घ्यायचा नाहीये. आधी आपल्याला प्राइस ऍक्शन कशी फॉर्म होते ते पाहायचंय. सो प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायचंय काय, इथं जर सपोजली मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं त्याच्यानंतर मार्केट सस्टेन करते का ते पाहायचंय आणि सस्टेन केल्यानंतर सपोजली डाऊनसाइडला ब्रेक दिला तर एक डाऊनसाइडला चांगला ट्रेड बनू शकतो आपला. छोटीशी रिस्क आणि रिवॉर्ड आपला जो असेल तो ह्या लेवल पर्यंत असेल. इथे जिथं सपोर्ट घेतलेला होता म्हणजे सपोर्टची लेवल कोणती आहे 45,200 ह्याच्या आसपास मार्केट पुन्हा एकदा सपोर्ट घेऊ शकेल. दुसरी गोष्ट, सपोजली मार्केट जर अपसाइडला ओपन झालं ओके तर इतक्यावर जरी ओपन झालं अगदी 46,400 46,500 च्या आसपास जरी ओपन झालं तरी आपण बघू शकता की आधी मार्केटनं इथं एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट खालच्या साईडला कंटिन्यू झालेलं होतं आणि त्याच दिवशी पुन्हा एकदा चांगला डाऊनफॉल आलेला होता. तर इथं सेलर सुद्धा चांगले बसलेले आहेत. राईट. सो अपसाइडला जरी ओपन झाला ना तरी आपला सेम स्ट्रॅटेजी सेम असणार आहे. इनफॅक्ट अपसाइडला थोडीशी मूव्ह जरी दिली तरी सुद्धा आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये कॉन्सॉलिडेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा डाऊनसाइड मध्ये मूव्ह कुठे येते. ओके, ह्या कॉन्सॉलिडेशनच्या ब्रेकडाऊनला आपण डाऊनसाइडचा ट्रेड घेऊ शकतो, छोटासा स्टॉप लॉस आणि आपलं टार्गेट जे असेल ते हा पर्टिक्युलर गॅप जो आहे ह्या गॅपचं टार्गेट असेल. सो 1:2 1:3 पर्यंत आपल्याला टार्गेट आरामामध्ये मिळून जाईल. ओके, जर डाऊनसाइडला मार्केट ओपन झालं तर आपला जो प्रॉफिट होता ऑलरेडी मार्केटनं कव्हर अप केलेला आहे. राईट, कारण डाऊनसाइडला जर ओपन झालं मार्केट इथे तर ऑलरेडी मार्केटनं आपला प्रॉफिट जो आहे तो घेऊन टाकलेला आहे. सो आपल्याला करायचंय काय, डाऊनसाइडला जर ओपन झाल्यानंतर तर आपल्याला इथं प्राइस ऍक्शन कशी फॉर्म होते ते पाहायचंय आणि प्राइस ऍक्शन जर डाऊनसाइडला फॉर्म झाली तर वेल अँड गुड, डाऊनसाइडला आपण एक ट्रेड घेऊ शकतो. पण इथे तुमची क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी कमी असेल मित्रांनो.
ओके, इथे सपोजली जर तुम्ही 5 लॉटनं उतरत असाल, 3 लॉटनं उतरत असाल तर, किंवा इथे 4 लॉटनं उतरत असाल तर इथे तुमचा 1 किंवा 2च लॉट असायला हवेत. ओके, त्याच्यापेक्षा जास्त नको, कारण डाऊन साईडची मूव कुठेपर्यंत सस्टेन होईल, इथंपर्यंत जास्तीत जास्त सस्टेन होईल जिथे काल आज मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे, कालचं क्लोजिंग जिथं आहे. सो हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत. राईट, आता राहिला इश्यू अपसाईडचा. तर ज्यावेळी मार्केट अपसाईडला ओपन होत आहे त्यावेळी फक्त एकच प्रोबॅबिलिटी असू शकते की हा पर्टिक्युलर जो रेझिस्टन्स आहे, ह्या रेझिस्टन्सचा सपोर्ट तयार करून मार्केट अपसाईडला सपोजली जर शूट केलं, त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन तयार झाली आणि अपसाईडला जर ह्या कॉन्सोलिडेशनचा प्राइस ऍक्शनचा जर ब्रेकआउट मार्केटनं दिला तर अपसाईडला ही मूव्ह कंटिन्यू होऊ शकते, ह्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे. हे झालं बँक निफ्टी बद्दल. आपण जरा पुढे येऊयात, निफ्टी बद्दल डिस्कस करूयात. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, निफ्टीमध्ये आजची मूव्ह जर पाहिली मित्रांनो तर आजची मूव्ह जी आहे ती व्होलाटाईल होती. कालचं मार्केट जे होतं ते कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट खाली पडलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कंटिन्युअसली डाऊन साईडलाच मार्केट पडलेलं आहे. सो निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर डाऊनसाइडच्या ट्रेंडिंग मूव्ह नंतर आजचं मार्केट जे आहे ते व्होलाटाईल आहे. सो उद्या पॉसिबिलिटी आहे मार्केट साइडवेज टू डाऊनसाइड राहू शकता. डाऊनसाइड का म्हणतोय मी, त्याच्या मागचं रिझन सुद्धा सांगतो. 15 मिनिटाच्या चार्टवर जर आलो मित्रांनो आपण, तर इथे सुद्धा एक चॅनल पॅटर्न बनतोय. राईट, जास्तीत जास्त पॉइंट्स जे आहेत ते अटॅच करण्याचा ट्राय करूयात आपण. राईट, आणि आपण जर चॅनल पॅटर्न ड्रॉ केला तर हा चॅनल पॅटर्न आपल्याला असा दिसतोय. आता इथे सिग्निफिकंट गोष्ट काय आहे ती पण सांगतो मी तुम्हाला. ह्या चार्ट पॅटर्न मध्ये ज्या दिवशी मार्केट ओपन झालेलं होतं काल, ओके, 12 तारखेला ज्यावेळी मार्केट इथे ओपन झालेलं आहे, त्याच्यानंतर मार्केटने कंटिन्युअसली अपमूव्ह देण्याचा ट्राय केला. ओके, पण ही अपमूव्ह सस्टेन झाली नाही मित्रांनो. पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ही मुवमेंट सस्टेन झालेली नाहीये आणि मार्केटनं पुन्हा डाऊनसाइडची मूव्ह कंटिन्यू केली आणि ही मूव्ह इतकी जबरदस्त होती की त्याच पर्टिक्युलर मूव्हला कंटिन्यू केलं गेलं काल. राईट, सो सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथपर्यंत मूव्ह आलेली होती, इथूनच का खाली गेली, इथून का खाली गेली नाही, किंवा इथून का खाली गेली नाही, इथून का खाली गेली, कारण इथे सेलर्स बसलेले आहेत ऑलरेडी. राईट, सो ह्या सेलर्सनी पुन्हा मार्केटला आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेला आहे. सो अपसाइडला सेलर्स बसलेले आहेत, ही गोष्ट तितकीच खरी आहे. राईट, आता डाऊनसाइडला प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर मार्केट जे आहे ते सपोर्ट घेऊन अपसाइडला जाण्याचा ट्राय करत आहे. आता इथून इथपर्यंतचा गॅप जो आहे तो गॅप शिल्लक राहिलेला आहे फिलअप करण्यासाठी. उद्या जर मार्केट अपसाइडला ओपन झालं तर वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण इथूनच मार्केट ओपन झालेलं होतं, तिथूनच खाली पडलेलं आहे, म्हणजे इथून सुद्धा सेलर्सने डॉमिनेट केलेलं आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर लेवलला सुद्धा 21,900 ह्या लेवलला सुद्धा सेलर्स बसलेले असण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि इथून पुन्हा मार्केट ड्रॅगडाऊन होऊ शकतं डाऊन साइडला. सी, जर आपण चॅनल पॅटर्न बघितला तर ह्या चॅनल पॅटर्न मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीची मूव्ह जी आहे ती दोन्ही सुद्धा डाऊन साइडला असण्याचे चान्सेस 70% पेक्षा जास्त आहेत. ओके, टेक्निकल अनालिसिस नुसार. आणि ही मूव्ह कुठपर्यंत कंटिन्यू होऊ शकते मित्रांनो, ही मूव्ह कंटिन्यू होऊ शकते 21,700 पर्यंत, कारण इथे आहे सपोर्ट. इथं आज चांगला सपोर्ट घेऊन मार्केट अपसाइडला कंटिन्यू केलेला आहे. राईट, सो हा एक इश्यू झाला. दुसरी गोष्ट, सपोजली जर मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन काहीच ओपन न झालं नाही, फ्लॅट ओपन झालं, तर एक अपसाइडची मूव्ह आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण इथं ट्रेड घेण्यात काही मजा नाहीये, कारण इथं जरी मार्केट ओपन झालं तरी हा जो आहे सपोर्ट हा तुमचा असणारे स्टॉप लॉस आणि वरचं असणारे हे टार्गेट. बरोबर, सो 1:1 टार्गेट त्याच्यापेक्षा प्रोबॅबली कमीच मिळेल, कारण इथेच बरोबर आपला हाय तयार होईल हे सांगू शकत नाही, मधूनच मार्केट माघारी फिरू शकतं. सो बायस आपला असणार आहे डाऊन साइड साठी. ओके, सो मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, मार्केट अपसाइडला जरी जात आहे तरी सुद्धा प्राइस ऍक्शन कशी फॉर्म होते ते बघायचं आपल्याला. कॉन्सोलिडेशन नंतर डाऊन साइडची मूव्ह कुठे दिसते हे पाहायचंय. आणि जर गॅप डाऊन मार्केट झालं तर आपल्याकडे जास्त मोठी मूव्ह शिल्लक राहत नाहीये, मग तुमची क्वांटिटी कमी करा, किंवा मार्केट सपोजली गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या साईडला सस्टेन करत असेल तर जाऊ द्या मार्केटला खालच्या साईडला. इथे डाऊन साइड मध्ये लगेच आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायचं नाहीये, लगेच पोझिशन घ्यायची नाहीये. इथे पुन्हा एकदा प्राइस ऍक्शन आपल्याला पाहायचे आणि इथं अपसाइडला जर ट्रेड मिळतो ह्या एरियामध्ये, राईट, ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियामध्ये
जिथे सपोर्ट्स बनलेले आहेत. इथे अपसाइडला ट्रेड कुठे मिळतोय, सपोजली मार्केट खालच्या साईडला येते, एखादा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि पुन्हा मार्केटनं अपसाइडला मूव्ह दिलेली आहे. मग डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपण कसं करतो, डबल बॉटम पॅटर्न मध्ये ही पर्टिक्युलर नेकलाईन जी आहे, ही नेकलाईन झाल्यानंतर इथे आपली असते एंट्री. ओके, आणि इथे आपला असतो स्टॉप लॉस. आणि हा जेवढा स्टॉप लॉस आहे ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त 1:1.5 किंवा 1:2 पर्यंत आपण आरामशीर मध्ये एक्सपेक्ट करू शकतो इथे. राईट, हे झालं बँक निफ्टीचं. आता आजच्या जर ट्रेड मध्ये पाहिलं तुम्ही मित्रांनो, तर ओवाय अनालिसिस जर केला आपण, ओवाय अनालिसिस करण्याआधी आपण बेस्ट वे एक काम करूयात. मार्केटमध्ये आज प्रत्येक स्टॉकनं बिहेव कसं केलेलं आहे ते बघूयात. बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये मूव्ह येण्यासाठी सगळ्यात मोठ्या 3 बँक्स ज्या आहेत त्या आहेत HDFC, ॲक्सिस बँक आणि ICICI. SBI सुद्धा आहे, नो डाऊट. ऑब्व्हियसली अजून 1-2 बँक्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. पण मी ह्या पर्टिक्युलर सेटअपमध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, ह्या सेटअपमध्ये मी ह्या 3 बँक्स ज्या आहेत ह्या बँक निफ्टीसाठी मी ट्रॅक करतो. आणि हे खालचे 3 स्टॉक्स जे आहेत, पहिला स्टॉक आहे रिलायन्स, दुसरा इन्फोसिस आणि तिसरा TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या तिन्ही स्टॉक्सला मी निफ्टी मधल्या मूव्ह साठी मी ट्रॅक करतो. राईट, आता बँक निफ्टी मधला जो HDFCचा शेअर आहे तो ऑलमोस्ट लाईक 36-37% आहे. सो बँक निफ्टीमध्ये जी मूव्ह येते त्याच्यासाठी HDFC बँक जी आहे ती खूप महत्वाची आहे. HDFC बँकेला जर सपोर्ट केला बाकीच्या बँकांनी तर ऑब्व्हियसली त्या साईडला बँक निफ्टीमध्ये मूव्ह जास्त येते. राईट, आता जर पाहिलं आपण आजच्या पर्टिक्युलर ट्रेडिंग सेशनमध्ये, हा 15 मिनिटांचा चार्ट आहे, तर आपण 15 मिनिटाच्या चार्टवरच पाहूयात बेस्ट वे. नंतर आपल्याला झूम आउट करून तुम्हाला एक मोठा पिक्चर दाखवतो मी. सी गाइज, बँक निफ्टीमध्ये जशी मूव्ह आलेली आहे तशीच मूव्ह तुम्हाला ह्या तिन्ही स्टॉक्स मध्ये दिसेल. ओके, ओपन झालेला आहे बँक निफ्टीमध्ये इथेच, आणि HDFCनं डाऊन साईडला मूव्ह दिली, बँक निफ्टीनं थोडं सस्टेन केलेलं होतं. याच्या मागचं रिझन काय, कारण HDFC खाली पडत होती पण इथे ॲक्सिस बँक सस्टेन करत होती आणि इथे ICICI बँकेनं अपसाइडला मूव्ह दिलेली होती. समजतं मित्रांनो मला काय सांगायचंय. त्यामुळे बँक निफ्टी इथे तुम्ही बघू शकता, बँक निफ्टी पहिल्या काही वेळासाठी सस्टेन करत होती. राईट, डाऊन साईडला मूव्ह दिलेली नाहीये बँक निफ्टीनं आज. ओके, 13 तारीख इथे 15 मिनिटाचा चार्ट आहे, त्यापेक्षा बेस्ट आहे 5 मिनिटाच्या चार्टवर जातो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. येस, बँक निफ्टीनं खालच्या साईडला मूव्ह दिलेलीच नाहीये, सस्टेनच केलेली नाहीये. ओके, खालच्या साईडला मूव्ह देऊन एक छोटीशी वीक बनली, इथं आपला ट्रेड आज प्लेस झालेला डाऊन साईडचा, पण बँक निफ्टीनं पुन्हा एकदा रिकव्हरी दिली जोरात आणि अपसाइडला बँक निफ्टीनं कंटिन्यू केलेला आहे. हे आपल्याला कशावरून समजतं मित्रांनो, तर HDFC बँकेमध्ये तर आहे बेरिशनेस पहिल्या कॅन्डलमध्ये, नो डाऊट इन दॅट, बट ॲक्सिस बँक आणि ICICI बँक दोन्हीही अपसाइडला सस्टेन करतायत. HDFCला ते सपोर्ट करत नाहीयेत खाली पडण्यासाठी आणि त्यामुळे बँक निफ्टी राहिलेली होती साइडवेज. पण पुढची कॅन्डल जर बघाल मित्रांनो, तर ICICI बँकेमध्ये सुद्धा एक ग्रीन कॅन्डल बनलेली होती. ओके, हा 15 मिनिटांचा चार्ट आहे बाय द वे, प्रत्येक चार्ट जो आहे तो 15 मिनिटांचा आहे. सो इथे 5 मिनिटाच्या चार्टवर गेला तर तुम्हाला व्होलॅटिलिटी व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर ॲक्सिस बँकेनं किती छान ब्रेकआउट दिलेला आहे, किती मोठी ऑलमोस्ट मारूबोजू कॅन्डल बनवलेली आहे ही वाली. राईट, आणि HDFC बँकेनं सुद्धा ही वाली कॅन्डल जी आहे ती ग्रीन बनवलेली आहे आणि त्यामुळे बँक निफ्टीमध्ये अपसाइडला खूप चांगली मूव्ह आली. गेटिंग माय पॉईंट. आता बघाल मित्रांनो कसं आहे, 9:30ची कॅन्डल आहे, तुम्ही टायमिंग खाली बघू शकता, इथे टायमिंग बघू शकता आणि तिन्ही चार्टमध्ये सेम टायमिंग आहे. समजतंय, ह्या चार्टमध्ये आणि ह्या चार्टमध्ये तिन्ही टायमिंग चार्टमध्ये सेम टायमिंग आहे. 9:30ची कॅन्डल जी अपसाइडला बनली तिन्ही चार्टमध्ये एकत्र, त्यामुळं बँक निफ्टीचं रॉकेट झालं आणि बँक निफ्टी अपसाइडला गेली. ओके, सो हे जे कंपॅरेटिव्ह अनालिसिस जे आहे ना, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बाय द वे, निफ्टीमध्ये आपण जर पाहिलं तर निफ्टीमध्ये अनालिसिस करायला गेलं तर रिलायन्सचा जो शेअर आहे तो रिलायन्सचा शेअर लाईक 9% की 13% और समवॉट, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. सो तेवढा आहे आणि रिलायन्स जे आहे ते आज सकाळपासूनच अपसाइडला सस्टेन करत होतं. सो रिलायन्सचा शेअर जो आहे तो निफ्टीमध्ये इतका जास्त आहे, तर ऑब्व्हियसली रिलायन्स ज्या साईडला मूव्ह करणार आहे त्या साईडला निफ्टी मूव्ह करण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ह्याच गोष्टीला बघा इन्फोसिसनं आणि TCSनं सुद्धा नंतर सपोर्ट केलेला आहे. राईट, तसं बघायला गेलं तर TCSनं एक चांगला ब्रेकआउट सकाळीच दिलेला होता, नंतर
दिवसभर टीसीएस साइडवेज राहिलेले आहे, दिवसभर टीसीएस साइडवेज राहिली आणि सेकंड हाफ ट्रेडिंग सेशन मध्ये पुन्हा एकदा आउटसाइडला अपसाइडला ब्रेकआउट दिलेला आहे. पण इन्स्टेड ऑफ दॅट आपण जर इन्फोसिस मध्ये बघायला गेलं तर इन्फोसिस अपसाइड थोडीफार करत होती. जिथं ओपन झाली त्याच ओपनिंगचा पर्टिक्युलर लेवलला सपोर्ट घेऊन इन्फोसिसनं आज अपसाइडला मुवमेंट दिलेली आहे. आणि इथं जर रिलायन्स मध्ये बघाल तर रिलायन्स दिवसाच्या सुरुवातीपासूनच अपसाइडला सस्टेन करत होती. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, गेटिंग बॅक टू द रेकॉर्डिंग नाव. आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस त्यांच्या पर्टिक्युलर स्टॉक्सच्या शेअरिंग नुसार, राईट. हे सांगायचं होतं की हा पर्टिक्युलर चार्ट जरी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर लावला दुसऱ्या स्क्रीनवर तरी सुद्धा तुम्हाला हेल्प मिळू शकते. निफ्टी कुठे जाणार आहे, बँक निफ्टी कुठे जाणार आहे. जस्ट बिकॉज आज पहिला लॉस जो आहे तो मोठा बुक केल्यामुळे ऑलमोस्ट 3000 रुपीचा लॉस बुक केल्यामुळे सायकोलॉजी जी आहे ती कम्प्लिटली माझी हल्ली, फ्रँकली स्पीकिंग, राईट. आणि सायकोलॉजी हल्ल्यामुळे मला दिसतंय की सगळे स्टॉक्स बँक निफ्टीच्या अपसाइडला निघालेले आहेत. बट स्टील मी पार्टिसिपेट करू शकलो नाही. आणि पार्टिसिपेट जरी केलं तरी मी स्कॅल्पिंग करत पार्टिसिपेट केलेलं आहे. एक मोठी अपमूव जी आहे किंवा मोठी डाऊनमूव जी आहे बँक निफ्टीमध्ये ती कॅप्चर नाही करू शकलो. आणि त्यामुळे मित्रांनो सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, एनिवेज. आणि इथं जर पाहिलं तुम्ही लाईव्ह ऑप्शन चार्टमध्ये, याच्यामध्ये हा जो पर्टिक्युलर चार्ट आहे ना मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. आता हा आहे कशाचा बघा. पहिली गोष्ट तर ही जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, ही डॉटेड लाईन आहे बँक निफ्टीची डॉटेड लाईन. ओके, बँक निफ्टीचा स्पॉटचा चार्ट जसा बिहेव करतोय तशी ही डॉटेड लाईन बिहेव करते. आणि ही जी ब्लॅक लाईन आहे, ही ब्लॅक लाईन आहे पुट कॉल रेशो, पीसीआर म्हणतो आपण ह्याला, राईट. पुट कॉल रेशो म्हणजे पुट मध्ये किती पोझिशन्स बनलेले आहेत, कॉल साइडला किती पोझिशन्स बनलेले आहेत. आणि ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर तो रेशो अपसाइडला मूव्ह करतोय की डाऊन साइडला मूव्ह करतोय ह्याच्यावर डिपेंडंट असतं की आपण अपसाइडला घेऊ शकू एखादा ट्रेड की डाऊन साइडला घेऊ शकू. गेटिंग माय पॉइंट. इनफॅक्ट जिथं प्राइसनं ऑलरेडी अपमूव्ह द्यायला स्टार्ट केलेले आहे तिथं बघा पीसीआर हळूहळू वाढत निघालेला आहे. आणि जसा पीसीआर आपल्याला वाढताना दिसतोय ना तसं ऑलरेडी आपण अपसाइडला बसू शकतो, कॉल साइडला बसू शकतो. कधीपर्यंत? जोपर्यंत पीसीआर त्याचा आधीचा सपोर्ट जो आहे तो ब्रेक करत नाही तोपर्यंत अगदी आरामामध्ये आपण ही वेव्ह राईड करू शकतो. त्यामुळे पीसीआर सेन्सिबल वर गेल्यानंतर ना तुम्हाला सांगतो अनालाइज ह्या सेक्शन मध्ये गेल्यानंतर लाईव्ह ऑप्शन चार्ट्स इथे गेल्यानंतर तुम्हाला हा सगळा डेटा मिळून जाईल. पीसीआर भेटतो, त्याच्यानंतर लाईव्ह मध्ये ओपन इंटरेस्ट सुद्धा भेटतो की ओपन इंटरेस्ट मध्ये कॉल किती राईट झालेले आहेत, पुट किती राईट झालेले आहेत. ही जी लाईन आहे रेड लाईन ही कॉलची आहे, ही जी ग्रीन लाईन आहे ही पुट रायटिंगची आहे, राईट. आता ही सिग्निफिकंट मूव्ह जी आलेली आहे अपसाइडला बँक निफ्टीमध्ये त्याच्या मागचं रिझन सांगतो बघा मित्रांनो. कॉल रायटर्स जे आहेत त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या खूप ड्रास्टिकली अनवाइंड होत होत्या आणि पुट रायटर्स जे आहेत ते हळूहळू स्वतःच्या पोझिशन्स वाढवत होते आणि त्यामुळं सिग्निफिकंट अपसाइडला आपल्याला मूव्ह दिसून आली. इथं पण तुम्ही बघू शकता ज्या दिवशी कॉल रायटिंग आपण अनवाइंड होताना बघतो त्यावेळी अपसाइडला मूव्ह खूप मोठी येते. इथं बघू शकता हे जे ग्रीन हिस्टोग्राम्स आहेत खालच्या साईडला ह्याचा अर्थ होतो पुट अनवाइंडिंग होतं आणि जिथे जिथं पुट अनवाइंडिंग होतं ना इथून सुरुवात झाली बघा पुट अनवाइंडिंग साठी आणि जिथे जिथं पुट अनवाइंडिंग होतं तिथं मार्केटमध्ये डाऊन साईडला मूव्ह येते. ओके, आणि या बाकीच्या मग गोष्टी तुम्ही स्टडी करू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. जर ह्याच्यावर जर तुम्हाला एखादी व्हिडिओ असेल तर तेही सांगा, हे सुद्धा एक्सप्लेन करण्यासाठी एखादी व्हिडिओ बनवेन मी. ओके, आजच्या अनालिसिस मध्ये आपण हे पाहिलं की उद्या प्रोबॅबिलिटी जास्त आहे डाऊन साईडला मूव्ह येण्याची आणि अपसाइडला मूव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी जर असेल तर प्राइस ऍक्शन साठी आपल्याला थांबावं लागेल. ओके, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आय विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर ऑल युअर कमेंट्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पाहूयात, काही प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर त्याला आन्सर केले जातील. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. श्रीधर पंडित सायनिंग ऑफ. हॅव नाईस डे. जय हिंद, जय श्रीराम.